18 मे रोजी कारंजा लाड येथील झाशी राणी चौक येथे भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली। एका कृषी व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून अज्ञात चोरांनी तब्बल 20 लाख रुपये रोख लंपास केले। या घटनेमुळे संपूर्ण कारंजा शहरात प्रचंड खळबळ उडाली असून शहराच्या सुरक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका कृषी व्यापाऱ्याने बँकेतून 20 लाख रुपये काढले होते। रक्कम घेऊन जात असताना बायपास झाशी राणी चौक येथे आंबे खरेदी करण्यासाठी त्यांनी आपली कार बाजूला थांबवली। ते आंबे घेत असतानाच दबा धरून बसलेल्या चोरांनी मागून येत कारची काच फोडली आणि गाडीत ठेवलेली 20 लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढला। हा सर्व प्रकार भर दुपारी आणि वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। स्थानिक नागरिकांमध्ये आणि व्यापारी वर्गात अशी चर्चा आहे की गेल्या अवघ्या 2 महिन्यातली ही दुसरी मोठी घटना आहे। एका पाठोपाठ एक घडणाऱ्या अशा गुन्ह्यांमुळे कारंजा शहरातील व्यापारी आता स्वतःला असुरक्षित समजत आहेत। दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावर जर अशा चोऱ्या होत असतील तर पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।